टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। फायनलमध्ये न्यूझीलंडवर 4 विकेट्सनं मात। रोहित श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ। तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचं नाव। चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावल्यानंतर टीम इंडिया मालामाल। विजेत्या भारताला 19.5 कोटी तर उपविजेत्या न्यूझीलंडला 10 कोटींचं बक्षीस। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून भारतीय संघाचं अभिनंदन। सामना जिंकून हॉटेलवर परतल्यावर स्टाफकडून संघाचं उत्स्फूर्त स्वागत। एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याच्या सगळ्या शक्यतांचं रोहित शर्माकडून खंडन। 2027चा वर्ल्ड कप आता लक्षात। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार। जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा। लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार का याची उत्सुकता। आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकेल, उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर भाजप हिंदुत्ववादी आणि देशप्रेमी हे फेक नरेटिव्ह। आरएसएस सह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण। गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन मी ठाम उभाय। गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं। निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड। भारतातील निवडणुका म्हणजे सगळ्यात मोठा घोटाळा आणि सूत्रधार निवडणूक आयोगच। सामनाच्या अग्रलेखातून आयोगाच्या कार्यपद्धतीवर घणाघात। ममता बॅनर्जींनी वोटर आयडी घोटाळा पकडल्याचा दावा। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा टप्पा। आजपासून अमेरिकेचं टॅरिफ धोरण, वक्फ बोर्ड विधेयक, महाकुंभ आणि दिल्ली स्टेशनवरील चेंगराचेंगरीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।